महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। आमच्या वडिलांना पूर्वी जमीन खरेदी खता आधारे खरेदी केलेली आहे आणि ती जमीन 1 हेक्टर 30 आर एवढी वडिलांना खरेदी आधारे त्यांच्या नावे सातबाराच्या आधारे उतारा 2018 पर्यंत चालत आलेला आहे रेकॉर्डाला। आणि त्याच्यावर अचानक केव्हा तरी अधिकाऱ्याच्या गलतीमुळे अधिकाऱ्याच्या हेतुपूर्वक आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने त्या जमिनीवर आम्ही आडनाव सूर्यवंशी आहे आमचं आणि त्याच्यावर लांडगे आडनावाचे लोक 3 ते 4 त्या जमिनीच्या सातबाराच्या उतार्यावर या संबंधित अधिकाऱ्यांनी नाव सामायिक क्षेत्रामध्ये लावलेले आहेत। हे आम्ही नंतर सातबाराचा उतारा काढून बघितल्यावर हे आम्हाला कळलं। हे आम्हाला कळल्यावर आमचे वडील हयात होते त्यावेळेस वडिलांनी तहसील कार्यालयाकडे अनेक वेळा मागणी केली, तर मंडळ निरीक्षकाकडे गेले, तलाठी साहेबाकडे अनेक वेळा गेले, परंतु तलाठी साहेबांनी नेहमी बी त्यांना उडवीचेच कारण दिले। आता करू मग करू बापू, हे नंतर होईल, अशाच कारणास्तव कमस कम 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी त्याने असाच घातलेला आहे। म्हणून आम्ही आमचे कुठेही शासकीय व्यवहार आमचा होत नसल्या कारणामुळे आम्हाला अडचणी येत असल्यामुळे आमच्या वडिलाची हक्काची जमीन आहे 2 हेक्टरवरील 1 हेक्टर 30 आर जमीन पहिल्यांदा मुळात होती। त्यानंतर धोंडबाजी मुंजाजी यांच्याकडून आम्ही खरेदी खता आधारे 30 आर जमीन खरेदी केली। आमची एकूण झाली आमच्या वडिलाच्या नावावर 1 हेक्टर 60 आर एवढी जमीन झालेली होती। त्याच्यामधली आम्ही आमच्या वाटणीप्रमाण आम्ही आमच्या भावाच्या पत्नीच्या नावावर 30 आर जमीन करून दिली आणि ती जमीन तुटल्याच्या नंतर आमच्या वडिलाच्या नावे शिल्लक राहायला पाहिजे 1 हेक्टर 30 आर। तर एवढी जमीन अशी मूळ आमची आहे, याच्यात कुणाचं सामायिक क्षेत्र नाही, याच्यात ना कुणाचंच काहीच नाही। असं आमचं पहिलं जुन्या रेकॉर्डाला आणि खरेदी खता आधारे 75 पासून 1975 पासून चालत आलेला उतारा या संबंधित तलाट्याने जे कोण त्या काळाला कार्यरत होतं त्या सज्जाला त्या संबंधित तलाट्याने हे याच्या ढसळामसळ केली। या ढसळामसळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर मंडळ निरीक्षक असो तलाठी साहेब असो याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि आमच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी आणि आमचा सातबारा जशाला तसा आमच्या वडिलाच्या नावाने करण्यात यावा, हीच आमची मागणी आहे। या सगळ्या मागणीसाठी 5/8/2024 ह्या दिवशी आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। त्याचबरोबर डिप्युटी कलेक्टर साहेब वसमत या ठिकाणी हे निवेदन सादर केलेलं आहे। त्याचबरोबर हिंगोली जे जिल्हा अधिकारी साहेब आहेत, अप्पर जिल्हा अधिकारी साहेब यांच्याही कार्यालयामध्ये आम्ही या मागणीसाठी निवेदन सादर केलेलं आहे। तेव्हा आम्ही निवेदनवर तारीख नमूद केली उपोषणचा मार्ग स्वीकारण्याची 14/8/2024 ह्या रोजी आम्ही ठीक 11 वाजता तहसील कार्यालय समोर माझा वडील भाऊ आणि मी दोघेही या मागणीसाठी आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहेत। हेच आम्हाला एवढं निवेदन द्यायचं आहे आणि हीच आमची मागणी आहे। जर अशी कुठं मागणीला त्रस्त उपाशी पोटी बसायची वेळ येत असेल तर एवढा मोठा अधिकारी वर्ग कशासाठी असतो? एवढा मोठा देश स्वतंत्र होतोय आणि माणूस अधिकारापासून वंचित राहतोय, याचा खेदाची गोष्ट आहे। ही फार मोठी अन्यायाची गोष्ट आहे। कुणाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं तर त्याच्यावर संविधानाप्रमाणे गुन्हा दाखल होतोय, अतिक्रमण त्याचा हटविल्या जातंय आणि आमच्या वडिलाच्या एवढ्या मोठ्या स्थावर मालमत्तेवर या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्याने
जाणून बुजून हेतुपूर्वक कुठलाही आधार कुठलाही पुरावा न घेता हे लांडगे नावाचे जे लांडगे बळेगावकर लांडगे नावाचे जे लोक काही सामायिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत याला कुठलीच आमची सहमती नाही, आमच्या वडिलाची नाही ना आमची नाही. हे आमच्यावर अन्याय झालेला आहे. म्हणून आम्ही तहसील कार्यालय समोर येणाऱ्या 14 तारखेला उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे. माझं नाव किशनराव सूर्यवंशी. आमच्या वडिलांची जमीन कचोलिंबाजी सूर्यवंशी यांच्या नावे एक हेक्टर ती जमीन 18व्या सालापर्यंत बरोबर आहे. 18व्या सालापासून पुढे यांनी केव्हा काय केलं ते आम्हाला माहिती नाही. आम्ही बघितलं तेव्हा वारंवार पाहिलं आणि पाहून शनी पुन्हा आपल्या अधिकाऱ्याकडे निवेदन दिलं. निवेदन बाबा आमची चुकलेली जी चूक झाली ती आम्हाला दुरुस्त करून द्यावी. आमच्या माल किंवा हक्काची जमीन आमची आम्हाला दुरुस्त करून द्यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.